हाय ऑल ऑफ यू, अ व्हेरी गुड मॉर्निंग. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं शेअर करणार आहे. कदाचित हे ऐकून तुम्हाला देखील असं वाटू शकतं की अरे, हे तर माझ्या आयुष्यात देखील घडत आहे. तर या अगोदर देखील मी तुम्हा सर्वांना सांगितलेले आहे की माझं लाईफ हे काही इतर लेडीजसारखं नाही आहे की जे एका ठिकाणी घर आपलं परमनंट घ्यायचं आहे, 2 to 3 BHK, त्याच्यामध्येच व्यवस्थित सगळं फॅमिली मॅनेजमेंट अरेंजमेंट सगळं होतं. मुलांची स्कूल कॉलेज जवळ आहे, देन हजबंड 9 to 5 ड्युटी करतात किंवा तुम्ही देखील एक हाऊसवाईफ किंवा वर्किंग आहात आणि सगळं काही वेल सेटल्ड आहेत, वेल इक्विप्ड आहे, आजूबाजूला दुकान आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, क्लिनिक्स, हॉस्पिटल, चक्की वगैरे वगैरे वगैरे. बट तसं नाही आहे. कारण माझ्या हस्बंडचा आहे ट्रान्सफरेबल जॉब. सो येस, ज्या लेडीजचा कुणाचा ट्रान्सफरेबल जॉब असेल किंवा ज्यांचे कुणाचे हस्बंड ज्यांचा ट्रान्सफरेबल जॉब आहे ते माझ्याशी नक्कीच सहमत होतील जे काही मी पुढे सांगत आहे त्याच्याशी, राईट. इनफॅक्ट ज्यांचा कुणाचा ट्रान्सफरेबल जॉब नाही आहे, जे एका ठिकाणी परमानंट स्वतःचं घर घेऊन राहतात, त्यांनी देखील आमच्याकडून खूप काही शिकावे. म्हणजे ज्या लेडीज ज्या नेहमी ट्रान्सफर होतो त्यांच्या हस्बंडचा किंवा त्यांचा स्वतःचा, त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. हे नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगू इच्छिते. कारण जेव्हा केव्हा आपले घर एका ठिकाणी परमनंट असते तेव्हा देखील ज्या लेडीज कंप्लेंट करतात, सतत नॅगिंग करतात, आम्हाला हे नाही आहे, ते नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, मग त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा, ऐकावा. सो चला तर मग शेअर करते माझा परत एकदा नवीन इन्सिडेंट, नवीन मोमेंट. तर आमची लवकरच दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर शिफ्टिंग होणार होती आणि त्याचीच तयारी चालली होती आणि ऑल ऑफ अ सडन आम्हाला कळालं की पुढच्या महिन्यात लाईक मे महिन्यामध्ये माझ्या चुलत भावाचं, जो या जगात नाही आहे, हयात नाही आहे, त्याच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि ते देखील तेवढंच गरजेचं होतं अटेंड करणं. आणि ते लग्न गावाला होते, इथे नव्हते. म्हणजे गावाला जाणे म्हणजे एक प्रकारे एक वेगळा टास्क असतो. सगळी त्याची पॅकिंग करणं, परत बरेचसे प्लॅनिंग्स करणं. त्याच्यासोबतच आम्हाला बाकीचे पण म्हणजे शिफ्टिंग आणि ट्रान्सफर आणि पॅकिंग ह्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे तुम्ही समजू शकता कामात कामं आमचे दोन्ही कामं वाढले आणि ते पण एकाच महिन्यामध्ये. म्हणजे किती बिझी आणि टाईट शेड्यूल आमचं असणार आहे. ते पण लहान मुलांना सांभाळून, राईट? आणि यामध्ये जर एखादी अशी गोष्ट काही घडली कोणासोबत, तुमच्या घरच्यांसोबत, जिला हँडल करणं डिफिकल्ट होईल, तर मग तुम्ही अंदाजा लावा त्या जर्नीचं, त्या प्लॅनिंगचं कायच होऊ शकतं. आमच्या सगळ्यांचे तिकीट बुकिंग झाले होते आणि आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसामध्ये गावाला जाण्यासाठी निघणारच होतो. पॅकिंग झाली, प्लॅनिंग झालं, सगळं काही नवीन-नवीन कपडे घेऊन झाले, शॉपिंग झाली, सगळं झालं आणि तो वेल सेटल्ड मूड पण आला गावी जाण्याचा. ऑल ऑफ अ सडन आम्हाला कळाले की आमच्या मम्मीचा राईट हँड फ्रॅक्चर झाला. ओह माय गॉड! मम्मीचा हात फ्रॅक्चर झाला म्हणजे एका मुलीसाठी, एका लेकीसाठी ते खूप स्ट्रेसफुल असतं. कदाचित या मोमेंटला, या फिलिंगला जगातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी, लेक समजून घेऊ शकते असं मला वाटते. कारण एका साईडला मला माझ्या पॅरेंट्ससोबत, आई-बाबांसोबत, मॉम-डॅडसोबत गावाला जाण्याचा आनंद खूप जास्त होता. कारण त्यानंतर मी शिफ्ट करून दुसऱ्या ठिकाणी जाणार होते. म्हणजे माझे माहेर आणि सासरचे अंतर फारच लांबणार होते. त्याच्यामुळे हेच मोमेंट होते, हेच दिवस होते जे मी त्यांच्यासोबत स्पेंड करणार होते. पण तरी हरकत नाही, जगातली लेक आणि मुलगी, एक बाई कधीच माघार घेत नाही. अशा वेळेस देखील आईच्या या क्षणात मी तिच्यासोबत होते. घरातले सगळे लग्नाला गेले. त्यांना मी सगळ्यांना गावाला पाठवले आणि मी त्यांना सांगितले की मी बघेल, जर तिला कम्फर्टेबल वाटले, बरे वाटले, तर मी प्रयत्न करेल तिला गावाला, लग्नाला घेऊन यायचं. लग्नाच्या 2-3 दिवसाआधीच तिचे प्लास्टर बसवण्यात आले. त्यानंतर देखील मी कन्फ्यूज होते. कारण की मला असे वाटले की हेल्थला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. पण त्यांची इच्छा एवढी जास्त होती की त्यांची एक्साइटमेंट किंवा त्यांची नाराजी मला दिसली जेव्हा फ्रॅक्चर झाले. तेव्हा त्यांना असं वाटलं की आता ते या लग्नाला जाऊ शकत नाही. पण मला असं वाटलं की त्यांना तिथे पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी तेच केलं. तिचा हात सांभाळून ट्रॅव्हलची तिकीट काढून मी माझ्या मुलांसोबत, माझ्या आई-वडिलांना सुखरूपपणे गावाला, लग्नाला घेऊन गेले.